अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात नवा ट्विस्ट. तक्रारदारच आमदार. गेल्या 7 ते 8 दिवसापासून गाजत असलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात कोणत्याही मुलगी किंवा महिलेने थेट तक्रार दिलेली नसून स्वतः आमदार प्रवीण तायडे यांनी पुढाकार घेत तक्रार दाखल केली आहे. दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता आमदार तायडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठत पोलिसांना जाब विचारला. जोपर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, अशी ठाम भूमिका घेत त्यांनी सुमारे 3 तास ठिय्या दिला. यामुळे पोलिसांवर दबाव वाढला आणि अखेर रात्री 10 वाजताच्या संबंधित आरोपीवर विरुद्ध पोस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. तुम्हाला माहिती कोणाला पाहिजे आई बहिणी हे करून आला तुम्ही असं कसा बोलू शकता? येऊन द्या मला घेतली म्हणून येऊन द्या मला घेतली म्हणून काय करायचं सब काम भड़का डेढ़ साल में भड़का क्या है? डेढ़ साल में भड़का क्या है? डेढ़ साल में मैंने कभी बिहेवियर नहीं किया. आपका सहयोग है कि नहीं? बिल्कुल पूछिएगा. सातों पुलिस वालों को पूछिएगा. अगर ये प्रकरण को अगर आप बोलेंगे कि मैं सहयोग करता हूँ, आप भी सहयोग मैं तो करूँगा. मैं भी वही कह रहा हूँ. इसमें हम भी नहीं करेंगे, हम भी पूरी चौकसी करेंगे. इसमें किसने कहा कि ऐसा प्रकरण में आप सब बनता ही क्या? नहीं वही जड़ है उसकी. बंदूक चला रहे कि नहीं चला रहे? यहाँ पे जुगाड़ फालतू के बाद जुगाड़ कर रहा है कि नहीं कर रहा है? ये जड़ है उसकी. मैं बोलता नहीं इसमें, इसका मतलब ये नहीं है मैं किसी से हफ्ता लेता नहीं. मेरी किसी नहीं है. थोड्या वेळ आधीच पाहिलं आपण की भारतीय जनता पार्टीचा मोठा इथं मोर्चा आणि आक्रोश दिसून आला. ज्या प्रकारे परतवाड्यातील एका व्यक्तीने अश्लील व्हिडिओ व्हायरल केले, परंतु त्या ठिकाणचा आज जो बोलबाला पाहिला आपण भारतीय जनता पार्टीचा खरोखर देखणा होता तो तुम्हाला दिसणारच आहे. सध्या आपल्यासोबत अचलपूरचे आमदार प्रवीणजी तायडे आहेत आपल्यासोबत. मी स्वतः तिथं हजर होतो आतमध्ये. ज्या प्रकारे तुम्ही आक्रमकता दाखवली, खरोखर नेमकं काय झालं आणि आता गुन्हे कोणते नोंदवले गेले? तुम्हाला माहिती आहे अतिशय निर्लज्जपणे मोहम्मद अयान, मोहम्मद नासिर या मोहम्मद तन्वीर या व्यक्तीने अशा प्रकारे अश्लील व्हिडिओज याच्यावरती टाकले सोशल मीडियावरती. त्याच्यामुळं स्वाभाविक आहे सर्व स्तरातील हिंदू मुलींची बदनामी झालेली आहे. हिंदू महिला पण आहेत त्यात. आणि अशा प्रकारे एक नामचीन गुंडच असं करू शकतो. आणि त्या संदर्भात मी काल 6 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजतापासून पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो, परंतु त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे हिंदू मुली यात नाही. त्याच्यामुळे मी शांत होतो. आणि जेव्हा आज सकाळपासून जेव्हा संपर्कात होतो त्या संपर्कात असल्यामुळं मी थोडं बाहेरगावी जरी असलो तरी मी 3ही पोलीस स्टेशनच्या संपर्कात होतो, SDPOच्या संपर्कात होतो, SP साहेबांच्या संपर्कात होतो. पण जेव्हा मला एक लक्षात आलं तेव्हा मी डायरेक्ट राज्याचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी संपर्क केला असता आपण या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वस्त केलं. आणि त्यानंतर मी आमच्या सर्व नगरसेविका भगिनी आणि सर्व पदाधिकारी, शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन SDPO साहेबांना निवेदन सादर केलं. आणि FIR नोंदत नाही असं सांगितल्यावर FIR कोणी दिली नाही, पण तुम्ही स्वतः तुमच्या नावाने FIR नोंदवली. ठीक आहे. यात कसं असते, यात समोर यायला थोडं लोक घाबरतात. प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. जे जरी थोडीफार चूक झाली असेल कोणाकडून, परंतु
प्रतिष्ठा पणाला लागलेली असते, आयुष्य बर्बाद होऊ शकते, कुणी आत्महत्या पण करू शकते. या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून मी FIR म्हणून ती माझी कोणीतरी बहीण लागते किंवा कोणाची जरी असली तरी माझी स्वतः मी मतदारसंघाचा आमदार असल्यामुळं माझी कोणीतरी ते लागते, बहीण असो ताई असो किंवा काय असेल. त्याच्यामुळे मी स्वतः पुढाकार घेऊन एक भाऊ म्हणून मी FIR नोंदवायला भाग पडलो. ज्या प्रकारचे त्यानं हे जे कृत्य केलं त्या व्यक्तीनं, तर असं काय वाटतं की आपल्याला कोणत्या प्रकारची त्या व्यक्तीला शिक्षा व्हायला पाहिजे? त्याच्यावरती पोक्सो दाखल झालेला आहे आणि BNS 294 अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि लवकरच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकेल. तुम्हाला सकाळपर्यंत बातमी सुद्धा येऊ शकते. त्या पोलीस पथक रवाना झालेली आहे त्याला पकडण्यासाठी. त्याच्यामुळं तो सकाळपर्यंत दुपारपर्यंत पोलिसांच्या हाती लागून कायद्यानुसार पोक्सो अंतर्गत जे काही त्याच्यावरती हे लागते त्याच्यानुसार त्याला सजा मिळू शकते. मी जनतेला तमाम अचलपूर, परतवाडा आणि ग्रामीण मधल्या मतदारसंघातल्या सर्व जनतेला जाहीर आवाहन करतो की मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्याबद्दलची एक समिती नेमलेली आहे, त्यात मी सुद्धा आहे. कुणाला जर वाटत असेल की घाबरायचं किंवा आपण कसं जाऊ, पोक्सो अंतर्गत ज्या नावाने रिपोर्ट जाते ते नाव सुद्धा गुप्त ठेवल्या जाते. ते कधीच तुम्ही दिल्लीचं प्रकरण आहे का, 6 जणांनी एक गँगरेप केला होता, त्या 6 जणांचे सुद्धा नाव नव्हते आणि त्या मुलीचं सुद्धा नाव नव्हतं, त्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे. परंतु मी या मतदारसंघातील तमाम लोकांना, नागरिकांना आव्हान करतो की कोणत्याही प्रकारच्या घाबरण्याचं काम नाही. ते माझ्याजवळ नाव आणून देऊ शकतात, मी ते गुप्त ठेवून त्या प्रकारचा गुन्हा त्यांना दाखल करण्यात येईल आणि त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. मग ते कोर्टात असो, ते इथे असो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं येण्या जाण्याचाही कोणता त्रास राहणार नाही किंवा कोणतंही नाव तुमचं उघड होणार नाही. परंतु तुम्ही थोडंसं धाडस दाखवा, गुप्त पद्धतीने माझ्याशी संपर्क साधा आणि आपला रिपोर्ट नोंदवा. कारण समोरचा जो व्यक्ती आहे त्याला सजा मिळणं फार आवश्यक आहे. अशा ज्या विकृत मानसिकतेच्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय या शहराचं जो चांगुलपणा आहे, जे ऐतिहासिक शहराचा जो वारसा आहे तो आपल्याला पुढे अबाधित ठेवायचा असल्या कारणाने आपल्याला हे पाऊल उचलावं लागेल. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारची हयगय न करता माझ्या मार्फत मी संपर्क करून गुन्हा नोंदवण्यास मदत करावी, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढी मी सर्वांना विनंती करतो. आणि तमाम हिंदू बांधवांना मी कोणत्याच प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही प्रकारचं फक्त सतर्क राहा एवढेच मी तुम्हाला विनंती करतो, आवाहन करतो. धन्यवाद. आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितलं की आपल्या शहरामध्ये जर कधी आणखी अशा गोष्टी होत असतील तर त्यांनी निसंकोच त्यांच्याकडे यावा आणि त्यांच्याकडे गुप्त सूचनेने त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. पूर्ण पोलीस प्रशासन त्यांना पाठबळ करेल आणि त्यांच्यासोबत उभं राहील असे आपले प्रवीणजी तायडे आमदार यांनी आपल्याला सांगितलंय.